तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि साधनेला गेलास तर मंत्र तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठेही म्हणू शकता. की भस्माचा डोंगर म्हणजे जनरली लोकांना वाटतं पांढरं म्हणजे भस्म, ते शिवभस्म आपण लावतो ते. भस्माचा डोंगर म्हणजे तिथे तपभूमी आहे. त्या तपभूमीची जी मृदा आहे, माती, तर ती एवढी सिद्ध झालेली आहे की ती जे कपाळावर ललाटावर लावली त्याची 3 गुंड. ते पण त्याचं कारण असं आहे की आता आपण बघतो की लोकांना सांगितलं जातं वशीकरण करून देतो किंवा जारण मारण करून देतो. ही गोष्ट किती खरं आहे? कारण आता दत्त महाराज तर हे सगळे भूत प्रेत पिशाचाचे सर्व तिकडं विनाशच होतो त्यांच्यासमोर. मग हे प्रकार काय? हे कसं थांबू शकतो आपण याच्याकडनं? ना आता बघतो आपण प्रत्येक ठिकाणी, म्हणजे पुण्यात तर आता दत्त मंदिर एवढे झालेत की नक्की जुनं कुठलं नवीन कुठलं हेच लोकांना माहीत नसेल. त्याला तसंच राहू द्या ना, तुम्ही लगेच तिथं काय गरज आहे की ह्या सगळ्या गोष्टी तयार करायची? तर आपण जसं बोललो की दत्त महाराजांची एक साधना, लोकांनी या साधना सोडून हे अप्सरा असेल किंवा कर्णपिशाचने किंवा असे आपण ऐकतो वेगवेगळ्या साधना, आगोड साधना ह्याच्याकडे का वळतात लोक? या जर सरळ मार्गी या साधना असताना ह्याची गरज का भासते लोकांना? हा प्रश्न खूप छान आहे. का आणि बऱ्याचशा अंशी लोकांमध्ये शंका असते की गुरुचरित्राचं पारायण महिलांनी करू नये. पूर्वी लिहिलेलं आहे, पण का? त्याला शास्त्रीय आधार आहे की पण दादा कसं आहे, या सर्व गोष्टींची सवय आपणच लावतोय ना. आपल्याकडे वेळ नाही, आपण कुठेही गेलो, आज कुठल्याही मंदिरात गेलो तिथं लाईनीत थांबायला आपल्याकडे वेळ नाही. आपण म्हणतो मंदिरांमध्ये भ्रष्टाचार होतो, याला जबाबदार कोण? आपण आहे ना, स्वतःच. की दत्तगुरूंच्या त्या भूमीमध्ये गेल्यानंतर जर बाहेरची बाधा असेल, पिशाच्य बाधा असेल, बरीचशी लोक बाहेर नॉर्मल दिसतात, पण दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जी 12ची आरती होती तिथं ती अनुभूती घेतलेली आहे की कसली पिशाच्य असू द्या, करणी भाणामती केलेली लोक असतात, अक्षरशः पायावरती उलटी टांगली जातात. की तिथे भोजन पात्र मंदिर, की दत्तगुरूंच्या तुम्ही पादुकांचं, निर्गुण पादुकांचं मंदिर सगळीकडे बघितलं, पण भोजन पात्राचं मंदिर एकाच ठिकाणी आहे की तिथे दत्तगुरू दंडी साधू की स्वतः गेले होते एका कुलकर्णी गरीब ब्राह्मणाकडे. की दत्त मंदिरामध्ये गेला की माणूस पूर्णपणे पॉझिटिव्ह होतो. नमस्कार, मी निष्कांत चंद्रकांत धाबेकर. आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत, श्री गुरुदेव दत्त महाराजांविषयी. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत धैर्यशील दादा देशमुख. नमस्ते दादा. नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दादा, आजपर्यंत खूप ठिकाणी म्हणजे ग्रंथ असेल किंवा सिरियल असेल, यातून आपण दत्त महाराजांविषयी जाणून घेत असतो. पण मला आज त्याच्या पलीकडे जाऊन थोडं वेगळी माहिती घ्यायची आपल्याकडून. तुम्ही एवढ्या वर्ष साधना किंवा तप करता, त्यातून आपल्याला कसे महाराज जाणवले, त्यांची अनुभूती कशी आली, याविषयी आज आपल्याला बोलायला नक्कीच मला आवडेल. महाराजांची अनुभूती म्हणायला गेला तर पदोपदी मिळत गेली. महाराजांची आधी परीक्षा झाली. ही परीक्षा म्हणजे की काही गोष्टी मिळण्याआधी महाराजांनी बऱ्याचशा गोष्टींमध्ये की तुमची चिकित्सा किती आहे, की तुम्ही कितपर्यंत भक्ती करण्याच्या मार्गावर आहे. फलश्रुती मिळती, पण बरीचशी लोकं काय म्हणतात की इन्स्टंट फळ मिळालं पाहिजे, की लगेच कुठल्याही गोष्टीला फळ हे मिळत नाही. थोडीशी साधना असती, भक्ती असती. भक्ती मार्ग हा असा आहे की त्याच्या काहीतरी पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांनी वरती जात असताना आपल्याला त्याची अनुभूती येत राहते. आणि प्रत्येक गोष्टीला ज्या पायऱ्या आपण जशा वर चढत जातो, तशी दत्तगुरूंची अनुभूती महिमा आहे दत्तगुरूंचा की अवर्णनीय, की प्रत्येक गोष्टीमध्ये दत्तगुरू आहेत. गुरु म्हणजे आदिगुरू आहेत, सगळ्यांचे मेन आदिगुरू आहेत. की गुरु शिष्याची जी परंपरा सुरू झाली ती दत्तगुरूंपासूनच. म्हणजे वावगं ठरणारच नाही की म्हणायला की दत्तगुरूंपासून ही परंपरा सुरू झालेली आहे. की दत्तगुरूंचं असं आहे की तुम्ही जेवढं अध्यात्मात खोल जाताल तेवढं दत्तगुरूंच्या अध्यात्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही जाणून घेताल. मग कसे आहेत दत्त महाराज? काय मग कधीपासून आपण या साधनेत आलो? माझी साधनेची बराचसा कालावधी गेला दत्तगुरूंच्या साधनेमध्ये. की दत्तगुरूंच्या साधनेमध्ये असा गेला की गाणगापूरची परिक्रमा असते, की कायम दर महिन्याला 15 दिवसाला मी गाणगापूर अक्कलकोटची परिक्रमा करतो. की दत्तगुरूंना अनुभवायचं असेल तर खरंच गाणगापूरला जावं. की सर्व ठिकाणे आहेत दत्तगुरूंची, औदुंबरे, पिठापुरे, कुरवपुरे, तुम्ही कुठेही जा दत्तगुरू ठाई ठाई आहेत. आणि सूक्ष्म रूपात इतका वास आहे दत्तगुरूंचा गाणगापूरमध्ये की दत्तगुरूंच्या त्या भूमीमध्ये गेल्यानंतर जर बाहेरची बाधा असेल, पिशाच्य बाधा असेल, बरीचशी लोक बाहेर नॉर्मल दिसतात, पण दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जी 12ची आरती होती तिथं ती अनुभूती घेतलेली आहे की कसली पिशाच्य असू द्या, करणी भाणामती केलेली लोक असतात, अक्षरशः पायावरती उलटी टांगली जातात 12च्या आरतीला. म्हणजे इतका भयानक प्रकार आहे की तिथं कुठली एनर्जी टिकू शकत नाही. की तिथलं तीर्थ
तिथलं जे चंदन असतं जे लावतात ओटी कपाळाला, इतकं पावित्र्य आहे की सोहळ्यामध्ये दर्शन घेतात. सोहळ्यामध्ये दर्शन का घेतात? बऱ्याचशा लोकांना वाटतं की डायरेक्ट थेट देवापाशी जावं, की इतकं कडक सोहळं आहे दत्तगुरूंचं, की त्यामुळं पावित्र्य आहे, जाज्वल्यपणा आहे, की प्रत्येक गोष्टीमध्ये ठाईमध्ये अनुभूती. कित्येक लोक आहेत, अशी लाखो लोक तिथं जातात आज. प्रत्येक वेळेला 12च्या आरतीला असतात. खूप लोकांनी अनुभूती घेतलेली आहे की तिथला महिमाच आगाध आहे. म्हणजे त्या ज्या संगम आहे तिथलाही महिमा आगाध आहे. गाणगापूरला तसंच गिरनारला पण आहे का? हो, गिरनारची अनुभूती म्हणजे दत्तगुरूंनी तिथं तपश्चर्या केली होती. तपश्चर्या केली होती म्हणजे गिरनार पर्वत चढायला जेवढा भयानक आहे, पण तिथे गेल्यावरती जे स्वर्गसुख म्हणतो आपण, ते स्वर्गसुख खरंच अनुभवायला मिळतं. की गिरनार हा असा एकमेव पर्वत आहे असं वाटतं, की खालून चढताना वाटतं की काही नाही, आपण जाऊ चढून, की काही नाही, 10,000 पायऱ्या आहेत. की नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की कितीतरी लोक, आता मीच रिसेंटली आत्ता मी जाऊन आलो त्यावेळेचा अनुभव सांगतो, की एक आजी 82 वर्षाच्या होत्या, बायपास झालेल्या होत्या. श्री गुरुदेव दत्त एवढाच नामस्मरणावरती त्या वर चढल्या होत्या आणि म्हणल्या मी दरवर्षी येते म्हणजे येतेच. दुसरी गोष्ट सांगायचं असं झालं की तिथं बरीचशी लोक अशी आहेत की ती अनुभूती घेतलेली दर महिन्याला जाणार आहेत, की दत्तगुरूंच्या भेटीसाठी त्या 10,000 पायऱ्या चढून वरती जाणार आहेत. तिथली अनुभूती म्हणजे सोमवारी तिथे पूर्णपणे होऊन पेटतं आहुती. ती पेटती 9 वाजता सकाळी. इतकं जाज्वल्य रूप की तिथं ते पिंपळाची लाकडं त्याच्यामध्ये टाकली जातात होमकुंडामध्ये. त्याच्यात पूर्ण दत्तावतार दिसतो, की त्या भक्ताची सात्विकता पाहिजे. ह्याच्यात स्वतःहून ती पेट घेते. हां, स्वतःहून धुनी पेटते. बरोबर 9 वाजता ती धुनी पेटलेली असते होमकुंडामध्ये आणि पूर्ण दत्तावतार दिसतो त्याच्यामध्ये. त्या ज्या ज्वाला निघतात त्या ज्वालामध्ये दत्तगुरूंचं जाज्वल्य रूप आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं गिरनारचं. गिरनारची परिक्रमा झाली. तसेच अजून गिरनार हे पण असते का परिक्रमा एक? परिक्रमा असती ती त्रिपुरी पौर्णिमेच्या दरम्यान 5 दिवस असती गिरनार परिक्रमा. म्हणजे गिरनार पर्वताच्या ज्या 3 टेकड्या आहेत त्याच्या भोवती पूर्ण जंगल आहे, म्हणजे घनदाट जंगल आहे, की वाघ, सिंह वगैरे सगळे आहेत, श्वापदं वगैरे हिंस सगळी आहेत. पण त्याच्यातून ती परिक्रमा होती. तर त्या परिक्रमेचा व्यास जो आहे तो भरपूर मोठा आहे आणि त्या परिक्रमेमध्ये बऱ्याच जणांनी अनुभव घेतलेला आहे की तिथं बरेच जण सेवा करायला जातात. यावर्षी झाली नाही, प्रचंड पावसामुळे यावर्षी रद्द झाली. पण जे महत्त्वाचे जे साधू महंत आहेत, जे आखाड्याचे महंत आहेत, की ते दरवेळेला तिथे जातात, त्यांच्यासाठी ते चालू होती. पण प्रचंड पाण्याचा लोट असल्यामुळे ते पूर्णपणे गिरनारची परिक्रमा यावर्षी झाली नाही. पण गिरनार पर्वतावरची अनुभूती अशी आहे की तिथं ठाई दत्त महाराज आहेत. म्हणजे इतके ठाई आहेत की माझ्याबरोबरचा अनुभव सांगतो. रिसेंटली माझ्याबरोबर 68 वर्षाचे एक कुंभार काका म्हणून होते सातारचे, आणि त्यांच्याबरोबरच एक दुसरे दादा होते आणि दोघंही जण रिटायर्ड ऑफिसर मिलिटरीचे. तर ते म्हणले दत्तगुरूंची अनुभूती कशी घ्यायची, की मी म्हटलं प्रत्येक तुम्ही पायरीवरती नामस्मरण करत जा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप करत चाला तुम्ही. म्हणलं दत्तगुरूंच्या अनुभूतीला अत्तराचा वास, इतका प्रचंड वास आला की 3 स्टेप चढल्या आम्ही वरती. म्हणजे त्यांच्या अक्षरशः डोळ्यामधून पाणी आलं की त्यांनी त्या अनुभूती घेतली. म्हणले महाराज मांडलं, म्हणलं दत्तगुरूंचं अस्तित्व आहे हे जाणवायला काहीच गरज नाही. म्हणजे मनापासून जर दत्तभक्ती असेल, असं असंख्य भक्त आहेत की त्यांना तिथे अनुभूती आलेली आहे. आता रिसेंटली तिथे एका लहान मुलाबाबत एक दुर्घटना घडली. या दुर्घटना कशामुळे आता घडायला लागल्यात काय वेळेस तिथे? आता सांगायचं झालं तात्पर्य, तुम्ही मोबाईल वापरता, सर्वच जण मोबाईल वापरतो, माझ्यासकट सगळेजण सोशल मीडियावर असता, पण त्याचा वापर लिमिटमध्ये असावा ना. ज्या गुपित जागा आहेत, देवांनी वरती जाऊन जे अनुष्ठानं केली त्याला काहीतरी कारण असेल ना. गिरनार झालं, केदारनाथ झालं, किती लांबची जागा आहेत की तिथे जाऊन अनुष्ठानं, की म्हणजे फक्त तिथं एक साधन साधू वगैरे अशीच लोक गेली पाहिजेत की त्यांची साधनेचं ठिकाण आहे. पण लोकांनी तिथपर्यंत वाहनं पोचवली, दळणवळण पोचवलं, मग त्याचा अतिरेक होतोय. ते कुठंतरी थांबावं, याचाच फटका मला वाटतं की त्यांनी बसला असेल. काही गोष्टी घडतात अशा नकळत घडतात, किंवा असं ती देवी इच्छाच म्हणू आपण या गोष्टीवरती. नक्कीच. अजून कुठल्या परिक्रमा अशा आहेत दत्त महाराजांच्या? पिठापूर झाली, पिठापूर, कुरोपुरे. हो. म्हणजे या परिक्रमा अशा आहेत की दत्तगुरूंचे तिथं अवतार वेगवेगळे कार्य झालेली आहेत. आता जसं की आपण नरसोबाची वाडी, नरसिंह सरस्वतींची वाडी घेतली, तर तिथून एक जवळच म्हणजे एक 5 ते 6 किलोमीटरवरती औदुंबराचं मंदिर, की तिथे भोजनपात्र मंदिर, की दत्तगुरूंच्या तुम्ही पादुकांचं, निर्गुण पादुकांचं मंदिर सगळीकडे बघितलं, पण भोजनपात्राचं मंदिर एकाच ठिकाणी आहे, की तिथे दत्तगुरू दंडी साधू की स्वतः गेले होते एका कुलकर्णी गरीब ब्राह्मणाकडे, जेवणासाठी मला
माधवगिरीपेक्षा वाढावा. तर ती म्हटली की माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही आहे, म्हणून ते गुरुजी आतमध्ये आले. दत्तगुरूच होते ते. शेवटी आतमध्ये घरात आले आणि म्हणले कण्या आहेत तुझ्याकडे, तर त्या कण्या वाढ. तिने कण्या शिजवल्या, रांधल्या, त्या कण्या बनवल्या महाराजांसाठी, की चला बाबा, की आपल्या दारावरती अशा हिंदू संस्कृतीत कोणीही असा माणूस असेल की त्याला निर्मुख पाठवत नाही. तर त्यांनी त्या कण्या शिजवल्या. भोजन पात्रच नाही आहेत, तर दत्तगुरूंनी बसल्या जागेवरती तो दगड स्वच्छ करून त्याच्यावरती त्या कण्या खाल्ल्या. ते भोजन पात्राचं मंदिर आहे. अतिशय भारी मंदिर आहे. इतकं सुशोभीकरण मस्त आहे तिथलं, की ते वातावरण इतकं छान आहे की मन प्रसन्न करेल. प्रत्येक दत्तभक्तांनी जावं असं मंदिर आहे. पिठापूर झालं, कुरवपूर झालं, गाणगापूर झालं, गिरनार झालं, अशी अजून कुठली गुप्त मंदिर आहेत जी लोकांना माहिती नाहीत किंवा जास्त जायला पाहिजे? भरपूर मंदिर आहेत गुप्त, आणि मलाही वाटतं की ती व्हायरल होऊ नयेत. की आहेत दत्तांचे ठिकाण. कशासाठी व्हायरल होऊ नयेत? की जे उत्तम प्रकारचे साधक आहेत, की देवाला माणसामध्ये मंदिरं आहेत, की प्रत्येक चौकामध्ये दत्त मंदिर आहे, प्रत्येक गावामध्ये दत्त मंदिर आहे. असं कुठं नाही आहे. जगद्गुरू आहेत ते, की सगळीकडे मंदिर आहे, ठाई ठाई मंदिर आहेत. उपासनेसाठी तुम्ही ही जी परिक्रमा आहे, परिक्रमा करू शकता, या मंदिरांमध्ये जाऊ शकता. प्रभावी मंत्र आहेत दत्तगुरूंचे, त्याचं तुम्ही उच्चाटन करू शकता, की मंत्रपठण करू शकता, की ती पॉझिटिव्ह एनर्जी करू शकता. आता संगमावरचाच भाग घ्यायचा झाला तर संगमावरती एवढी एनर्जी आहे की तिथे प्रत्येकजण पारायण करतो. हो. की संगमावरती भीमा आणि अमरजा नदीचा जो संगम आहे गाणगापूरमध्ये, अतिशय प्रसन्न वातावरण, की तिथं भस्माचा डोंगर आहे. त्या भस्माच्या डोंगरामध्ये पिशाच्य बाधा जरी झालेली असेल तर तो बाहेरून मनुष्य डायरेक्ट लोळायला सुरुवात करतो. की त्या जागेचा महिमा एवढा आहे की आता भस्माचा डोंगर म्हणजे, मला बरेचसे जण भाविक माझ्याबरोबर येतात, आता आलोच विषयावर तर सांगतो, की भस्माचा डोंगर म्हणजे जनरली लोकांना वाटतं पांढरं म्हणजे भस्म, ते शिवभस्म आपण लावतो ते. भस्माचा डोंगर म्हणजे तिथे तपभूमी आहे. त्या तपभूमीची जी मृदा आहे, माती, तर ती एवढी सिद्ध झालेली आहे की ती जे कपाळावर ललाटावर लावली, त्याची 3 बोंड त्रिपुंडी लावली, तर तुम्ही अगणित म्हणजे अनुभव घेऊ शकता त्याचा, की त्या त्रिपुंडीमध्ये एवढी ताकद आहे दत्तगुरूंची, की प्रत्येक गोष्ट तुमची नकारात्मक ऊर्जा जरी असेल तरी ती निघून जाते. आणि बऱ्याचशा अंशी दत्तभक्त हे निसर्गाशी रिलेटेड असतात, की त्यांना प्राणीमात्रांशी खूप जिव्हाळा असतो. गाय असू द्यात किंवा कुत्रा असू द्यात, प्रत्येक गोष्टीशी, निसर्गाशी जोपासणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी दत्तभक्ताची ही कनेक्टिव्हिटी असते. आपल्या इथंच रिसेंटली आता मंदिर आहे, नारायणपूर एक फेमस आहे दत्त महाराज, तिथली काय अनुभूती? नारायणपूरची अनुभूती असं की मी सासवडमध्येच राहिला आहे. आमच्या इथेच नारायणपूर मंदिर आहे. दत्तगुरूंचं एक तिथे मोठं मंदिर आहे एकमुखी दत्तांचं. तिथं नारायण महाराजांना साक्षात्कार होऊन त्या पादुका वरती आल्या होत्या, की त्या पादुकांची पूजा तिथं झाली जाते. वर्षातून 3दा त्या ज्या पादुका प्रकट झाले होते, दत्त त्यांना दर्शन दिला होता दृष्टांत. नारायण महाराजांनी भरपूर कार्य केले तिथं. म्हणजे अनाथ लोकांची विवाह म्हणा, गावामध्ये बरेचसे कार्य रुजवणं बाहेर, आणि 4 धामाचं कार्य केलेलं आहे. नारायण महाराजांची संपर्क आमच्या आजोबांमुळे आला, की खूप चांगले. आता टेंबेस्वामी आहेत तिथे, म्हणजे तो कारभार सगळा टेंबेस्वामी बघतायत, की उत्तराधिकारी टेंबेस्वामी आहेत, तेही खूप चांगल्या रीतीने बघतायत. आणि दत्ताची अनुभूती म्हणजे प्रचंड गर्दी असते, खूप वेव्स असतात, की दत्त मंदिरामध्ये गेला की माणूस पूर्णपणे पॉझिटिव्ह होतो. की नकारात्मक ऊर्जा आपण म्हणतो की स्पर्श करतो शरीराला, की माझे विचार नकारात्मक होतात, की दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेल्यावर जो ओरा होतो पॉझिटिव्ह, तो अगणित. आणि नारायणपूरचा तर महिमा अगणित आहे. दर गुरुवार पौर्णिमा तिथे महाआरती होती, प्रसाद असतो, इतके प्रचंड शिष्यगण आहेत की भरपूर मोठ्या प्रमाणावर पूजा चालते नारायणपूर. कशी साधना करायची महाराजांची? जर आता एखादा नवीन साधक असेल तर त्यांनी कशी साधना करायची? साधना म्हणताल तर पूर्णपणे सात्विक साधना दत्तगुरूंची. आणि मंत्र म्हणताल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि साधनेला गेलाच तर मंत्र तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठेही म्हणू शकता. असं नाही आहे की एकाच जागेवर आसनावरती मंत्राची हे करू जा. आणि साधनेला शक्यतो पहाटेची वेळ ही उत्तम राहील. 3:30-4 नंतरची जी वेळ आहे ती पहाटेपर्यंत वेळ चांगली राहील. आणि साधनेमध्ये हा मंत्र खूप प्रभावी आहे दत्तगुरूंचा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गरुडेश्वराला टेंबेस्वामींची समाधी आहे तिथे. टेंबेस्वामींनी हा मंत्र प्रचलित केला 18व्या शतकामध्ये, की इतका प्रचंड प्रभावी मंत्र आहे की तुम्ही नामस्मरणामध्येच बऱ्याच गोष्टी जिंकताल. की काय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, म्हणजे उच्चारामध्येच एवढी पॉझिटिव्ह एनर्जी होती की मुवमेंट, की विषयच नाही आहे, की त्या दत्तानुभूतीचा तुम्ही पूर्ण अनुभव घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारा,
म्हणजे सर्व ब्रह्मांड सामावून घेणारं. आदिगुरूच आहेत म्हणजे ते सगळ्यांना सामावून घेतातच आहे. तसं दत्तगुरूंचा हा मंत्र खूप प्रभावी आहे की तो नामस्मरणामध्ये तुम्ही रोज जरी केला नामस्मरणामध्ये मंत्र तरी काहीच अडचण नाही. अजून असे कुठले गुप्त मंत्र जे लोकांना माहीत नसतील महाराजांचे? दत्तगुरूंचे बरेचसे मंत्र आहेत. त्याच्यामधला हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा प्रखरशाने म्हणजे प्रचलित असणारा मंत्र. आणि काही मंत्र असे असतात की ते गुरु शिष्य परंपरेमध्ये येतात की ते उघडपणे सांगता येत नाही की ते गुरु शिष्य परंपरेमधले मंत्र असतात की जे साधक मंत्र असतात की ते गुरु शिष्य परंपरेमध्ये येतात. पण हे 2 मंत्र खूप प्रभावी आहेत. त्याचा जरी अवलंब करून तुम्ही जरी साधना केली आणि दत्तगुरूंच्या पर्यंत पोचू शकता की प्रत्येक निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊन तुमचं मन पॉझिटिव्ह होऊ शकतं. गुरुचरित्राचा अध्याय कसा करावा? पारायण असेल किंवा काय? गुरुचरित्राचं पारायण म्हणायला गेला तर 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं असतं. आणि बऱ्याचशा अंशी लोकांमध्ये शंका असते की गुरुचरित्राचं पारायण महिलांनी करू नये. पूर्वी लिहिलेलं आहे, पण का? त्याला शास्त्रीय आधार आहे की अडचण वगैरे ती मासिक धर्म येतो, 5 दिवसाचा पिरियड असतो, ते मिस होऊ नये की वाचनामध्ये खंड पडू नये. एक तर ते वाचन पूर्णपणे सोहळ्यामध्ये वाचलं गेलं पाहिजे की त्यामध्ये पूर्ण नामस्मरण झालं पाहिजे. 7 दिवस पूर्ण सात्विक अन्न खाल्लं पाहिजे, एकदल अन्न खाल्लं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पारायणाला बसता तेव्हा ज्या वेळेला तुम्ही मनापासून पारायण करता, म्हणजे कसं की देह शुद्ध करून उपयोग नाही. मन नसेल निर्मळता काय करेल साबण, तुकोबांनी छान म्हणलेलं आहे की जिथं मनच निर्मळ नसेल, अंतर्मन निर्मळ पाहिजे हो. बाहेरून तुम्ही उदी भस्म लावता आणि त्या पारायणाच्या दरम्यान बाहेर येता आणि दुसऱ्याला काय 4 शिव्या देता, ते नाही आहे. तुम्ही नामस्मरणामध्येच केलं पाहिजे की पारायणामध्ये जे नियम आहेत की खाली झोपणं, घोंगडीवर झोपणं, जेवढे कटाक्षाने नियम पाळता येतील तेवढे पाळा. जेवढं सात्विक ब्रह्मचारित्र पाळणं हे गरजेचं आहे. आणि आता पाळणं होत नाही म्हणजे फास्ट लाईफ झालेली आहे. पूर्वीच्या घरामध्ये पाळणं व्हायचं, पण आता पाळणं होत नाही. पण जेवढी सात्विकता ज्या माता भगिनी करतात खरंच दत्तगुरूंचं, माझ्याकडे बऱ्याचशा जणी येतात की महाराज आम्हाला पारायण करायचं, करू शकता. पण ह्या गोष्टींचं सगळ्याचं पालन करून मग तुम्ही करू शकता की तुमचा मासिक धर्म असेल त्या दरम्यान, त्याच्यानंतर तुम्ही पारायण करू शकता, नैवेद्य दाखवू शकता, तुम्ही पूर्णपणे अनुष्ठान करू शकता, ते दत्तगुरूंचं नामस्मरण करू शकता. देवाचं नाव घ्यायला काहीच नाही. आदिगुरू आहेत ते, मी तुम्हाला मगाशीच म्हणलं त्याप्रमाणे की प्रत्येकाने नामस्मरणाचा प्रत्येकाला अधिकार आहे, कोणीही असू द्यात. तुकोबांनी छान उदाहरणं दिलेली आहेत तशी की त्या प्रत्येकाला नामस्मरणाचा अधिकार आहे, मग कोणी असू द्यात. मग गुरुचरित्र अध्याय जसा झाला तसं दत्तभावांनी पण आपण हे करतो का? त्याचं पण पारायण असतं की फक्त रोज वाचतो? दत्तबावन्नीचा पाठ असतो. आता दत्तबावन्नावी मी प्रकर्षाने सगळ्यांना सांगतो घरामध्ये लावा. त्याची सुरुवातच अशी आहे की ती पिशाच्य पिढेपासून दूर होतो. की बऱ्याचशा घरांमध्ये निगेटिव्ह एनर्जी असते. पूर्वी लोकांना कळायचं नाही, घरामध्ये काही कामासाठी वगैरे वस्तू आणून ठेवतात. आता बघा प्रकर्षाने विकतात त्या वस्तू विकल्या जातात बाजारात, चेडेगोटे. तर ते घरामध्ये ठेवले जायचे. मग ते आजोबा आजी कोण असतील, पंजोबा, कालांतराने वडील जीर्ण झाले, आजारी पडले, ते निघून गेले, भिंतीत पुरलेत, ओसरीत पुरलेत, गोठ्यात पुरलेत, काम होत नाहीये म्हणून पूर्वी साधना करून आणलेल्या गोष्टी. मग त्याची जी निगेटिव्ह एनर्जी ती बंद होण्यासाठी, पॉझिटिव्ह ओरा निर्माण होण्यासाठी किंवा काही कामच थांबवण्यासाठी जर केलेलं असेल तर ती एनर्जी सगळी निघून जावी, किंवा एखाद्याला पिशाच्य बाधा असेल तर ती निघून जावी, म्हणून ती दत्तबावन्नावी म्हणली. कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ओरा घरामध्ये राहू शकत नाही, एवढी ती ताकद दत्तबावन्नावीमध्ये, दत्त नामस्मरणामध्ये की तुम्ही ऊस जाळा, ती दत्तबावन्नावी लावा, घरामध्ये पूर्णपणे पॉझिटिव्ह ओरा राहील. अजून असे काय कुठल्या माहीत नसलेले ग्रंथ किंवा असे कुठले पाठ दत्त महाराजांचे? दत्तगुरूंचा गुरुचरित्र जसे वेद आहेत चतुर्वेद, तसाच वेदाच्या लेवलचा हा ग्रंथ आहे गुरुचरित्र. आणि गुरुचरित्राचं पारायण अतिशय सात्विक आहे. म्हणजे बाकीचे ग्रंथ आहेत, स्तोत्र आहेत दत्तगुरूंची, दत्तबावन्नी, नंतर असे बरेच स्तोत्र आहेत की छोटे मोठे स्तोत्र भरपूर आहे, दत्तस्तुती वगैरे आहे. पण ती कशी वज्रकवच आहे, दत्त वज्रकवच, की बऱ्याचशा गोष्टींना अवलंब करणं हे ठराविक ठिकाणी ठरलेलं असतं. तसे ही साधना म्हणजे हे पुस्तिका वाचली जाते की रिसेंटली फक्त डेली उपासनेसाठी वापरली जाते. आणि तसा प्रभावी जर उपाय म्हणलं तर गुरुचरित्राचं पारायण. अतिशय सात्विकतेने गुरुचरित्राचं पारायण करा, इतकं विलोभनीय तुम्हाला अनुभव येतील की प्रचंड अनुभव येतील. आता लवकरच गुरुपौर्णिमा आहे, त्याविषयी काही दत्त महाराजांची आपण साधना उपासना कशी करू शकतो त्या दिवशी? आत्ता गुरुपौर्णिमेच्या आधी दरम्यान 3 दिवस 7 दिवस म्हणजे ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी पूर्णपणे पारायण संपतं लोकांचं, म्हणजे पारायणं चालू असतात.
की त्या पारायणामध्ये असं असतं की इतकी सात्विकता असते की व्यासांचा जन्म झालेला होता गुरुपौर्णिमेला. गुरु शिष्य परंपरा खरं तर दत्तगुरूंपासून नाथ संप्रदायाशी रिलेटेड आलेली आहे, की दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. तुम्ही ऐकलेलं असेल प्रचलित, की प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु शिष्य परंपरा आली, की आदिगुरूंनी प्रत्येक गोष्टीला महत्त्वपूर्ण देऊन प्रत्येक शिष्याला त्याची माहिती व्हावी याच्यासाठी गुरु शिष्य परंपरा आली. त्याच्यामध्ये वाचन पारायण आलं, की त्या पारायणाचा एक भाग सांगायचा झाला तर सगळ्यात जास्त गुरुचरित्राचं पारायण केलं जातं तर गुरुपौर्णिमेच्या वेळेला, आणि पौर्णिमेला त्याचं उद्यापन असतं. आत्तापर्यंत दादा आपण कधी या साधनेतून लोकांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला, काय असा अनुभव आहे या रिलेटेड? प्रचंड. म्हणजे मी अनुभव म्हणजे मी सांगतो की दत्तगुरूंच्या मार्फत मी तुम्हाला मगाशीच बोललो की मी गाणगापूरला असतो, की या साधनेमार्फत माझ्याकडेच एक रिसेंटली एका गावामधली मला काही म्हणजे असं सांगायचं नाही, की एका गावामधली व्यक्ती होती की त्याच्या घरामध्ये ते पिशाच्य राहत होतं आणि 3 वेळा त्यांच्या घरामध्ये संतान जन्माला आलं की ते जाणार, आणि ती सांगायची की मी जगून देणार नाही. की त्याच्या घरामध्ये एवढी वाईट अवस्था होती की वडील दवाखान्यातल्या गोळ्या आणायच्या, आई अक्षरशः पायावर रांगत होती, की त्यांना घर सोडायची हे दिली की नकाच राहू तिथे, ती वास्तू खराब आहे. म्हणजे पूर्वी कोणीतरी जाळलेली बाई होती तिथे, म्हणजे तिने उशापच दिला होता की कोणाचंहीच भलं होऊन देणार नाही. आज 2 वर्ष झालं बाहेर येऊन गेलेत. 2 आठवड्यापूर्वीच माझ्याकडे येऊन त्यांनी त्यांचं संतान झालेलं व्यवस्थित टिकलंय. त्या ताईंनी अक्षरशः अश्रू गाळल्या, की म्हटलं की आज चांगलं झालंय. म्हटलं दत्तगुरूंच्या स्वामींच्या कृपेने झालं, नाथांच्या, माझं नाही. मी फक्त माध्यम होतो की ते घर सोडायला लावलं. इतका विचित्र प्रकार होता त्या घरामध्ये. जर त्यांनी अन्न शिजवलं तर ते थोड्या वेळ जेवायला गेले तर ते अन्नही शिल्लक नसायचं. म्हणजे हा अनुभव सासवडच्या परिसरामध्ये 15 किलोमीटरच्या आतमधला आहे. जास्त लांबचा पण आहे, हां, सिटी जवळचा आहे. जवळच आहे. म्हणजे आपण एक म्हणतो की अशिक्षित लोकांमध्ये या गोष्टीचं जास्त आहे, तसं काही नाही आहे प्रकार. हे शिक्षित लोकांमध्ये पण आहेत या सर्व गोष्टी. हो, नक्कीच आहेत. कसं आहे की जिथं असतील जिथं तिथं जमतील भूतं. आहे एनर्जी आहे निगेटिव्ह, पण त्याला लिमिट आहे. आता माझ्याकडे लोक येतात, लिंब टाकली दारात. अनुपमच घडवला नसताना लिंबच टाकली असती लोकांनी. म्हणजे हा खूप डेंजर प्रकार आहे. लोक सायन्स कुठं चालले त्याचाही आधार करा. तुम्ही उपासना करा, उपासक व्हा, नामस्मरण करा, पण त्याला लिमिट ठेवा ना. तुम्ही पूर्णपणे वाहवत गेला तर हे चुकीचं आहे ना. आता 1000 लोक आली समजा दादा तुमच्याकडे, तर त्यातल्या किती लोकांना खरं जेन्युइन प्रॉब्लेम असतात या गोष्टीचे? बऱ्याचशा लोकांना म्हणजे सांगायचं झालं तर एक 20% लोकांना प्रॉब्लेम असतात. बाकी काही लोकांची मानसिकता असेल किंवा त्या डोक्यात कुठेतरी ही गोष्ट बसलेली असते आणि खूप प्रकर्षाने बसलेली असते, की ते झोपताना रूममध्ये गेल्यावर बरेचसे पेशंट येतात असे. पेशंटच म्हणले पाहिजे की ती मानसिक रुग्ण झालेले असतात, की पुढच्या रूममधनं गेले मी तर मागून कोणतरी येणार, अरे तुमचीच सावली पडणार पुढे जर बल्ब असेल तर, नाही मला भीती वाटते, मी घरात राहू शकत नाही. दादा काहीतरी बघा, माझ्या मागं चेडा सोडलाय का, भूत सोडलंय का. कोकणातूनही लोक येतात, मुंबईवरून येतात, कोकणातून लोक येतात, माझ्या मागं चेडा सोडलाय तो काढा. मग ते मानसिक रुग्ण झालेले आहेत, की झालेली असती क्रिया पण ती निघून गेलेली असती, पण मनावर इतक्या प्रकर्षाने बिंबलेली असती की ती नाही. बऱ्याच जणांचं की नाही, मला त्यातनं मुक्तताच नाही झालेली, मला तो त्रासच होतोय, ते मागच येते, ते घरातच दिसते. का? तुम्ही दत्त साधक होताय, तुम्ही स्वामींची साधना करताय, जप करताय, तुम्ही तारक मंत्र लावताय, दत्त 52 लावताय, दत्तस्तुती लावताय. म्हणजे लोकांचं ते कुठेतरी एक मानसिकता झाली किंवा स्वतःचं एक अपयश झाकण्यासाठी म्हणून या गोष्टींचा एक आधार घेतला जातो. हां, प्रचंड प्रमाणात. आणि ह्याचा फायदा बाहेरची लोक घेतात. तुमचा उतारा करावा लागेल, तुमच्यातनं ते काहीतरी काढून टाकावं लागेल, मग त्याला खर्च 60,000 येईल, 50,000 येईल, तुमचं बंधन झालेले, मग ते मुक्त होणार नाही. मग त्या मानसिक धक्क्यापायी लोक ही येत ना, नको तिथे जाऊन खर्च करतात. या सगळ्या गोष्टीला पैसे लागतात? नाही लागत. खर्च कशाचा येतो? काही गोष्टी असतील की बाबा वस्तूंचा खर्च येईल, पण त्या वस्तूचं तांत्रिक नसतीलच ना. सात्विक करा तुम्ही. मी माझं प्रकर्षाने म्हणणं आहे की प्रत्येकाला सांगतो की कर्म हे सात्विक ठेवा. सात्विकतेमध्ये उशिरा निकाल लागेल पण चांगला लागेल. बऱ्याचशी लोक माझ्याकडे येतात की या आठवड्यात मी आलतो, पुढच्या आठवड्यात माझं क्लिअर झालं पाहिजे. डॉक्टरसुद्धा गोळ्या आठवडा किंवा 2 आठवडे महिन्याचा कोर्स देतात, आणि कुठल्याही माणसाने तूप खाल्लं की उद्याच्याला रूप येत नाही, ही व्याख्या खरी आहे. पण इन्स्टंट लोकांना सगळं हवं असतं. आता आपण खूप लोकांचं बघतो, त्यांचं एक अशी कायम असतं की आम्ही देवाचं एवढं करतो तरी आमच्याच वाट्याला हे भोग का येतात किंवा काहीतरी त्रास होतो. म्हणजे नाही का, आम्ही स्वामींचा जप करतो, जातो, वारी करतो, तरी आम्हाला हा त्रास का होतो? त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर तुमचं कर्म आहे.
याच जन्माचं कर्म धरलं जात नाही. मागच्याही जन्मी काहीतरी वाईट केलं असेल आणि काही सगळ्या गोष्टीमध्ये स्वार्थ नाही बघितला पाहिजे, की काहीतरी त्रास होतोय शारीरिक, मानसिक, म्हणजे तो देवानीच केलाय असं नाही आहे. तुमच्या शरीराला वेदना होत आहेत, तर त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे, की तुम्ही त्याच्यासाठी बरीचशी लोकं, एक माझ्याकडे मुलगामध्ये आला होता, की तो घरातच बसून असतो, माझी काहीच कामं होत नाही. तू घरात बसणार, दे रे हरी पलंगावरी, कोण देणार आहे? देणार कोण आहे? म्हणजे स्वामी सांगतील का, दे बाबा माझं नाव घेतोय द्या इथं, दत्तगुरू सांगतील का द्या. तुम्ही काहीतरी हालचाल केली पाहिजे. तुमच्या काम करण्याच्या शक्तीमध्ये तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे ना. आजच्या कलियुगामध्ये नामस्मरणासारखी ताकद नाहीये. तुम्ही जर काय करत असताल तर तुम्हाला अनुभव मिळेल ना. जर तुम्ही आडापाशी गेला आणि पाणी शेंदलं तरच पाणी वर येईल ना. का नुसतं बघत बसलं ती बादली वर कधी येईल? नाही येऊ शकत. देव चमत्कार करतात, पण चमत्कार कसा असतो, की तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये साथ देतात. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला साथ मिळते. असं लोकांना वाटतं, की मी आठवडाभर तुमच्याकडे आलोय दादा, आठवड्याने माझं सगळं बरंच झालं पाहिजे. एका आठवड्यात नाही होऊ शकत. तुमची कर्म आहे, ती मागची पिढा आहे, ती पिढा पूर्ण गेली पाहिजे. तुम्ही तेवढे सात्विक झाला पाहिजे. दत्त संप्रदायामध्ये तंत्रक्रिया वगैरे येत नाही ना कुठलीच? येते ना तंत्रक्रिया पण. येते तंत्रक्रिया? येते. काय ते नक्की करत नाही. तंत्रक्रिया असे की तंत्रसाधना आहे दत्तक्रियेमध्ये, पण बऱ्याचशा अंशी करत नाहीत. दत्तक्रियेमध्ये तंत्रसाधना येते म्हणजे नवनाथांना मंत्र दिलाय, शाबरी मंत्र. शाबरी म्हणतो. म्हणजे तिची उत्पत्तीच तिथून आहे, की गुरूंपासून. मग आता हे जे बाकी आता चाललंय मार्केटमध्ये, चेडे गोटे किंवा काय तत्सम असं अंगात येणे किंवा या गोष्टी, याला कसं काय विरोध केला जातो या गोष्टीतून? दत्त महाराजां थ्रू आपण कसं सांगू शकतो लोकांना की तुम्ही सात्विक ह्याच्याकडे या, या धर्माकडे या? बरीचशी लोक सांगतात की देव येतात हो. आणि देव 2-2 तास राहतात त्यांच्याकडे. म्हणजे दत्त महाराज येतात, मी ऐकलाय हा प्रकार. म्हणजे लोकांनी खरंच हे कर्म इथं फेडायचे. मला तर प्रकर्षाने सांगायचे की तुम्ही डायरेक्टली सांगता की दत्त महाराज येतात आणि 2-2 तास तुम्ही सांगता की देवाने असं सांगितले तसं सांगितलं. मी रिसेंटली एका ठिकाणचा अनुभव घेतलेला आहे की तिथं हा प्रकार होता की ते म्हटले की चिले महाराज येतात. हो. आणि चिले महाराज येतात तर मग ठीक आहे बाबा, तुझं काम करतो म्हणून देव गादीवर बसल्यावर सांगतील ना, का देव सांगतील तुला नापास करू का, बघू का तुझ्याकडे, बघू तुझं काम थांबवू का, असा देव म्हणतो का हो? म्हणजे अनुभव घेतलेला आहे. नाही हो, देवाच्या नावाखाली तुम्ही कुठल्याही गोष्ट करणं चुकीचं आहे. आणि कर्माचा सिद्धांत मी सारखा सांगतो की खूप वाईट आहे, तो इथंच फेडायचा आहे. सात्विक कर्म सांगा, देवाची अनुभूती सांगा, तुम्ही देवाचे उपाय सांगा की ते उपाय सात्विक असावेत, करावेत. मग कर्मकांड जर उलटी असेल तर लगेच कुठला रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला? आत्ता मध्यंतरी एक ती दत्त महाराजांविषयी सिरियल चालू होती, त्यातलाच एक डायलॉग आहे, मी तो ऐकला होता की त्यांच्यासोबत एक असतो, त्यांचा कोणतरी शिष्य असतो, त्यांना कुठेतरी पुढे जायचं असतं. त्यावेळेस तो म्हणतो की मला घेऊन चाला सोबत. ते म्हणतात मी नाही घेऊन जाऊ शकत तुला. तर त्यावर तो बोलतो का नाही घेऊन जाऊ शकत, मी तर तुमचा शिष्य आहे, तुम्ही नेला पाहिजे. त्यावर ते सांगतात की तू बोलतोयस की तू माझा शिष्य आहे, मी नाही तुला बोललो की तू माझा शिष्य आहेस. मग ज्या दिवशी मी बोलेल त्या दिवशी तुला काहीच मागायची गरज लागणार नाही. म्हणजे हे पण लोकांना समजत नाही की लोक स्वतःहून म्हणतात मी ह्याचा शिष्य आहे किंवा मी हा माझा गुरु आहे. जोपर्यंत ते मानत नाहीत तोपर्यंत तुम्ही कोणच नाही आहात या गोष्टी. जोपर्यंत गुरु शिष्य परंपरेमध्ये असा भाग आहे की वरून जोपर्यंत अध्यादेश होत नाही तोपर्यंत शिष्य होत नाही. आणि आता शिष्य करणं म्हणजे बाजारीकरण झालेले. हो, रोज म्हणजे चालेल शिष्य गुरुदीक्षा. करायचा, गुरुदीक्षा द्यायची. बरं, ते गुरुदीक्षा देणं म्हणजे काय झालेलं आहे की बाजार झालेला आहे, की पैसे घ्या, हे करा, ते करा, सोनं करा, नाणं करा, काही करा. म्हणजे काही प्रकार आहेत काय असते ते. नक्की माझ्याकडे गुरुदीक्षा? पण लोक आलेली आहेत की गुरूंनी वरून ज्ञान दिले देवाने. तुमच्याकडून किती पैसा दिले? तुम्ही 10 लाख दिलेत का हो? का सोनं दिले 10 तोळे देवाला? तुम्ही तुमच्या गुरूंकडून दीक्षा घेतली तेव्हा. गुरु शिष्य परंपरा अशी होती की सात्विकतेमध्ये गुरु शिष्य परंपरेमध्ये तो मंत्र दिला जायचा, गुरुची पूजा केली जायची, की गुरुचं पाद्यपूजन केलं जायचं, गुरुला वस्त्रदान दिलं जायचं आणि गुरुला एखादं त्या आपल्याला काहीतरी मार्ग दाखवलेला आहे त्याच्या प्रित्यर्थ एखादं फळदान केलं जायचं. की का फळदान केलं जायचं? की स्मरण राहावं आयुष्यभर की आपण काहीतरी घेतलंय, त्याचं ऋण फेडण्यासाठी हे फळ दिलेलं आहे. त्याच्यासाठी गुरु शिष्य परंपरा आली. आणि लोकांनी काय केलेलं आहे की आता बाजारीकरण केलं आहे की माझा शिष्य आहे, मग त्याला असं करा, तसं करा, मोबाईलवरती ते व्हायरल करा आणि बरेच प्रकार निघालेले आहेत. ते बघतो मी आता सण की गुरुदीक्षा, मग गुरुदीक्षा झाली की मग तो पण गादी परंपरा, तो गादी चालवणार, मग ते लोक तोही गोळा करणार, मग त्याचं ते सर्व एकत्र कुठेतरी घेऊन जायचं, कुठले तरी ते असतात ना त्यांच्या परिक्रमा वगैरे. हे काय आहे नक्की? म्हणजे काय लोकांना वेड्यात काढायचा प्रकार आहे की खरंच या गोष्टीला कुठेतरी शास्त्रीय आधार पण आहे का याच्यात? शास्त्रीय आधार आहे, पण बऱ्याच अंशी भरकटलीत लोक, की ज्याला ज्याचा आधार पाहिजे बेस, तो आधारच राहिलेला नाहीये. की लोकांचे विचार वेगळीकडेच चाललेले आहेत. लोकांनी देवाच्या नावाखाली बऱ्याच अंशी की बाजारीकरण केलेलं आहे, की देवाच्या नावाखाली लुटायचं.
तुम्हाला द्या, हे करा, तसं करा, असं करा, हे करा. म्हणजे उपाययोजना सांगा तुम्ही. गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरु म्हणजे काय, की आई-वडिलांनंतर, शिक्षकांनंतर जो असतो तो म्हणजे आध्यात्मिक प्रगती म्हणा, कुठल्याही गोष्टीमध्ये गुरु. प्रत्येक गोष्टीला दिवसाला एक गुरु होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकतो म्हटल्यावर एक गुरुच होतो ना. गुरुच. एक गोष्ट बाहेर शिकलो की. आणि गुरु शिष्य परंपरा असं आहे की गुरु एकदाच होतो. बरीच लोकं येतात आता माझ्याकडे, की दादा तुम्ही माझे गुरु होताल का? मला पहिले गुरु केले होते त्यांनी गुरुमंत्रच दिला नाही. आणि गुरुमंत्र बऱ्याच अंशी काय कानातमध्ये मी मागच्या वेळेला सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये, की काहीतरी वेगळेच मंत्र दिले जातात, की तो जपमंत्र असतो, सिद्ध मंत्र असतो, गुरुमंत्र, बीजमंत्र. हे मंत्राचे प्रकार आहेत वेगवेगळे. बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं, की अर्धवट माहितीने ते पुढं जातात. एक मंत्र सिद्ध करायला किती वेळ लागतो, म्हणजे किती लक्ष. त्याची जप संख्या किती असते? लक्षावधी. म्हणजे गुरुला तो जप जो जप लाखामध्ये. असते लाखामध्ये त्याने सिद्ध सिद्ध केल्यानंतर तो केल्यानंतर शिष्याला तो दिला शिष्याला जातो. दिला जातो. 100% डेफिनेटली. की तो सिद्ध करावा लागतो. आणि तो सिद्ध करावा लागतो म्हणजे बऱ्याच अंशी बैठक असते, की त्या बैठकीमध्ये तेवढ्या वेळामध्ये सिद्ध करायचा असतो, की एका जागेवर बसून. की आता नाही होत. लोकांना 10 मिनिटं बसू शकत नाही माणूस मोबाईलशिवाय. चुळबुळ सुरू होती माणसांची, की माणूस बसूच शकत नाही. की बऱ्याच अंशी भरपूर गर्दी असली की रविवारची मी बघतो माझ्याकडं, की लोकांना उठायचं जायचं असतं, की माणूस साधना कशा प्रकारे असते. काय उत्तम साधक आहेत, की त्राटक करतात, की एकदम विचार शांत, डोकं शांत राहणार, धूप वगैरे लावलेला असतो, त्यामुळे विचार पूर्ण डायव्हर्ट होऊन आपलं माइंडसेट करून ते विचार करत असतात. त्राटक म्हणजे त्राटक म्हणजे आपण मेणबत्ती किंवा उदबत्ती लावतो, त्याच्याकडे शांत चित्ताने बघितलं जातं, की डोकं एकदम शांत होतं, मेंदूतले विचार थांबतात. मग ती त्राटक सुरू केलं की त्याच्यानंतर आपले मेंदूचे विचार थांबले, की आपल्याला ज्या गोष्टीवर फोकस करायचा आहे, ज्या गोष्टीचं वाचन करायचं ती गोष्ट करू शकतो. पण दादा कसं आहे, या सर्व गोष्टींची सवय आपणच लावतोय ना. आपल्याकडे वेळ नाही. आपण कुठेही गेलो, आज कुठल्याही मंदिरात गेलो, तिथं लाईनीत थांबायला आपल्याकडे वेळ नाही. आपण म्हणतो मंदिरांमध्ये भ्रष्टाचार होतो. याला जबाबदार कोण? आपण आहे ना स्वतः. आपणच. आपणच देतो 300 घे, 500 घे, 1000 घे, नक्कीच. VIP दर्शनाचं लिटर दे. तुम्हाला जर 2 तास थांबायला वेळ नाहीये देवाकडे जाऊन, मग तुम्ही कधी ह्या गोष्टी सिद्ध साधना, 21 दिवसाची साधना, 20 दिवसाची साधना कधी करणार तुम्ही? नक्कीच, नक्की. लोकांना खरंच वेळ नाही. मंदिरामध्ये गेले की इन्स्टंट दर्शन झालं पाहिजे. मी पास काढलाय, परत तिथे बाहेर लोकं उभी आहेत, त्यांच्याकडे पैसे दिलेत. मला एवढं म्हणायचं आहे की लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्या. तुम्ही देवासाठी आलाय हो, सात्विकतेने देवाला तरी चांगल्या मार्गाने जा. मग तिथल्या तुम्ही पास पुजाऱ्यांना घ्या, ठीक आहे. वयस्कर लोक हो. असतील, पाय दुखत असतील, पास घेतला, ठीक आहे, की उभा राहू शकत नाही. तुम्ही तरुण पिढी, यंग जनरेशन, नाही बाबा नाही उभा राहू शकत, आपण नाही उभा राहू. चौकात 3-3 तास उभा राहता तुम्ही, पण मंदिरात नाही उभा राहू शकत. तुम्ही मनाच्या भावाने जातच नाही हो. मन सात्विक पाहिजे. देवळात जाताना सुद्धा आहे ना, मनापासून जा. निरभ्र आकाशासारख्या मनाने जा, मोकळ्या मनाने जा. देव कधी खाली पाठवत नाही. पण तुम्ही मनापासून देवाला जा. उगाच पुढचा चाललाय आणि मागचा निघालाय, त्याच्यामुळं घरातल्या देवांना कधीच नमस्कार करत नाही आणि बाहेर जाऊन स्टेटस टाकायचं. कधीच घरी काही देवपूजा हा भानगड नसते. बऱ्याच लोकांचं बघतो मी, देवाला म्हणजे काहीच नसतं. असं काही म्हणायचं नाही की देवाला धरून बसा तुम्ही मला, की तुम्ही ते 5 मिनिटं काही जी साधना करत असताल, पूजा करत असताल, की प्रत्येक माणसाने घरामध्ये गेलं पाहिजे. देवघरामध्ये सकाळी नमस्कार केला पाहिजे, संध्याकाळी नमस्कार केला पाहिजे. आणि तुम्ही घरातल्या देवांना कधीच नमस्कार करत नाही. बाहेर मी चाललोय अक्कलकोटला, तुळजापूरला, भले मोठे स्टेटस टाकायचे, गाडीमधनं शूट करायचं, सोडायचं. हे कलियुग आहे. म्हणजे काही घेणं नाही आहे. सगळेजण चाललेत म्हणून चाललेले आहेत आणि पास घ्यायचा ना आतमध्ये दर्शन घ्यायचं. हे खूप चुकीची पद्धत. आता बघा ना, आपण बघतो की खूप जण देवदर्शन जातात, येताना त्यांचा अपघात घडतो किंवा काहीतरी अशी विचित्र गोष्ट घडते. लगेच चालू होते की देवाने का नाही वाचवलं किंवा देवाने. अरे पण तिथला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं? म्हणजे भ्रष्टाचार कसं, तिथला रोड अपघात कधी घडतो, रोड खराब आहे किंवा तुम्हाला सांगितलेलं असतं की रात्री शक्यतो डुलका लागतो साखर झोपेत, अवॉइड करा, तुम्ही गाडी चालवणं ह्या गोष्टी करा. या गोष्टी आपण स्वतः पाळत नाही आहे. आपण कुठल्या कोणाला या गोष्टीची जबाबदारी कोणावर आहे त्याच्यावर त्याला प्रश्न विचारत नाही आहे. आणि काय झालं की आपण देव, कर्म किंवा भविष्य याच्यावरती बोलतो. या गोष्टी आपण पहिला थांबवल्या पाहिजे ना. नक्कीच. रस्ते व्यवस्थित पाहिजेत. आपण भ्रष्टाचार तोही कमी केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासाची वेळ असते. त्या वेळेमध्ये जर झोप लागली तर ते झोपेचं पहाटेचं टायमिंग असतं. शक्यतो अपघात कधी होतात? पहाटेच्या काळामध्ये. रात्री 12 नंतर ते सकाळी 5 वाजेपर्यंत अपघात होतात जनरली. पण ते कशामुळं होतात? की झोपेचा डुलका लागतो, तोल सुटतो आणि गाडी वगैरे आदळली जाते, झाडावर, विहिरीत पडली वगैरे आपण प्रकार ऐकतो. पण त्याच्यावर सगळ्यावरती आपणच हे करू शकतो, की आपण थोडा वेळ विसावा घेऊन, त्या ड्रायव्हरला विसावा देऊन मग आपण पुढे निघू शकतो ना. हां, तेच ना. तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही प्रत्येक गोष्ट कर्म, देव आणि ह्या गोष्टीकडेच घेऊन जाताय. कधीतरी ह्याच्यावरती पण आपण फोकस केला पाहिजे ना. माणूस कधीच स्वतःच्या चुका सांगत नाही.
कोणी असू ही दे. चूक आपली आहे ना, देवाची चूक थोडीच आहे. नाही, आणि ते देवावरतीच ब्लेम, देवानेच ते विधी लिखित केलं होतं की आता इथं हा जाणार आहे. अपघात कधी घडतोय की मला उद्या सकाळी कुठेतरी पोहोचायचं, मग मला आज काही करून दर्शन घेऊन परत रिटर्न जायचंय, तेव्हाच तो अपघात घडतो. जर हो, मला नक्कीच. उद्या कुठं जायचं नाहीये, मी निवांत आहे, मग सगळं मी ते 80च्या स्पीडनीच गाडी चालवतो की ओव्हर लिमिट करत नाही, मी थांबतो, विश्रांती नक्कीच घेतो, विश्रांती त्यावेळेस घेतली पाहिजे. अपघात घडतच नाही ते. 100% तुम्ही थांबलं पाहिजे, पॉज घेतली पाहिजे, आणि कुठल्याही गोष्टीला घाई गडबड करण्याची काहीच गरज नाहीये. की तुम्ही जाताय मंदिरामध्ये म्हणजे देवाला जाताना तरी किमान शांततेने जावं, असं माझं तरी मत आहे प्रकर्षाने. की तुम्ही देवामध्ये जाता तर देवळात त्या पॉझिटिव्ह ओरा घ्यायला जाता. आता गाणगापूरलाच गेल्यावरती कसे केलं पाहिजे लोकांनी नक्की? गाणगापूरला आता मी तरी जातो, आपण जातो, डायरेक्ट दर्शन घेतो आणि बाहेर येतो, पण नक्की खरं कसं दर्शन घेतलं पाहिजे? गाणगापूरमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा संगमावरती आंघोळ, मग औदुंबराचं सकाळी. दर्शन. सकाळी 6 वाजता तिथे आरती असते, त्याच्यानंतर कापूर आरती 7 वाजता असते, पहाटेची काकडा आरती 3ला होती, 3-3:30ला काकडा आरती होती, नंतर 6 वाजता आरती असते पहाटेची, नंतर कापूर आरती 7ला असते, मग दुपारी 12ची आरती असते, मग संध्याकाळी पूर्ण 3 प्रदक्षिणा असतात मंदिरामध्ये, पालखीमध्ये दत्तगुरूंच्या. अतिशय सात्विकतेने पूजा केली जाते, टाईम टू टाईम एकदम घड्याळाच्या काट्यावरती पूजा केली जाते. की एवढं अष्टतीर्थ आहे तिथं, शंकराची मंदिर आहेत, शनीचं, मारुतीचं मंदिर आहे, ते अष्टतीर्थ केलं पाहिजेत. म्हणजे गाणगापूरला गेलं म्हणजे एकाच मंदिरात जाऊन आलं असं नाही, भस्माच्या डोंगरावर गेलं पाहिजे, तो ललाटाला भस्म लावला पाहिजे, तिथं नमस्कार केलं पाहिजे, त्या भस्माच्या डोंगरावरून तिथून तुम्ही बाहेर आल्यानंतर गावात गेला पाहिजे, शंकराचे मंदिर आहेत तिथे गेला पाहिजे, की सगळी दर्शनं घेऊन मग तुम्ही ते गाणगापूरच्या मुख्य मंदिरामध्ये 12 वाजता जाऊ शकता आरतीला. हा ना, आता बघतो आपण प्रत्येक ठिकाणी, म्हणजे पुण्यात तर आता दत्त मंदिर एवढे झालेत की नक्की जुनं कुठलं नवीन कुठलं हेच लोकांना माहीत नसेल. प्रत्येकजण गुरुवार असेल किंवा कुठं औदुंबराचं झाड दिसलं की दत्त मंदिराची स्थापना. अरे झाडाला मग त्याला तसंच राहू द्या ना, तुम्ही लगेच तिथं काय गरज आहे का या सगळ्या गोष्टी तयार करायची? बरेचसे लोक असतात, सहस्त्रावर्तन होतं पानांचं, म्हणजे 1000 पानं, हो. 1000 पानानंतर दत्त अवतरतात. तसं पाहिलं तर म्हणजे त्या औदुंबराच्या छायेखाली दत्तगुरूंची छाया असतीच कायमच. म्हणजे ते एक तर झाड ते कुठेही उगवत नाही, नशीबच लागतं असं म्हणायला लागतं. की बऱ्याच लोकांनी, आता माझ्याकडेच एक जण येतात, त्यांनी बरीचशी औदुंबराची झाडं उपटून आणली, डब्यामध्ये लावली, शेतामध्ये नेली, पण ते शेतामध्ये उगवलीच नाही. ते म्हणतात उगवतच नाही. म्हणजे जेव्हा पुण्य काढील दत्तगुरूंचा, ज्यावेळेस आशीर्वाद होईल त्यावेळी येईल. तो माणूस म्हणतो की माझी एवढी शेती आहे, माझ्या ह्याच्यात जाऊ द्या थोडं क्षेत्र व्हायला, पण माझ्या ह्याच्यात औदुंबराचं झाड असावं. पण का असावं? ते दत्तगुरूंची इच्छा झाल्यावर होईल, की तुझ्या माझ्या इच्छेने नाही ना होणार. आणि औदुंबराचं झाड असलं की दत्त मंदिर बांधतात, पण त्याचं तेवढं पावित्र्य राहतं का हो? बऱ्याच अंशी पुण्यामध्ये बरीचशी मंदिरं आहेत की त्याच्या मागं लोक खायला बसलेली असतात. तुम्ही खा, तो पार आहे, पण काय खातायत? एक माणूस प्यायलेला होता, म्हणजे मी हडपसरचीच गोष्ट सांगतो. मी बँकेत असताना मी त्या पारापाशी बघितलं, तो प्यायलेला माणूस होता, त्याच्याकडे नॉनव्हेज वस्तू होत्या आणि तो तिथे बसून खात होता. म्हणजे पावित्र्य काय हो मंदिराला? आणि कोणी येतं जातं, तुम्ही काही गरज नाही ना त्या गोष्टीला. तुम्ही कुठेतरी धर्म एक गोष्ट, त्याला आपलं पावित्र्य आपण राखलं पाहिजे ना धर्माचं सगळ्या नक्कीच, गोष्टींचं. नक्कीच. जिथं मंदिर असेल तिथं पावित्र्य हे असलंच पाहिजे. कारण की आपण हिंदू धर्मामध्ये मंदिरामध्ये देव बसवतो, की देवाची प्राणप्रतिष्ठापना करतो, त्यावेळेला तेवढ्या सात्विकतेने त्याची पूजा झाली पाहिजे. की बऱ्याचशा अंशामध्ये लोकांमध्ये की एकदम छानपणे उत्साही वातावरणामध्ये मंदिर बांधलं जातं, पण नंतर त्या सात्विकतेने पूजा नाही होत. चालढकल होती पूजेची, तू करतो का मी करतो. बऱ्याचशा गावांमध्ये बघितलेलं आहे की ती कळशी फिरती पाण्याची. मग ती कळशी फिरत असताना पाण्याची, आज तू जा उद्या मी जा, असं असतं, प्रत्येक घरावर असतं. पण काही घरं असे असतात की कंटिन्यू जाणारे असतात. पण काय होतं की आज मला वेळ नाही, तू दे तुझ्याकडं, परवा त्याच्याकडे दे. तर देवालाच पाणी घालायचे, तुम्ही थोडा वेळ द्या. सगळं ब्रह्मांड चाललंय त्यांच्यामुळेच चाललंय ना. तुम्हाला आजपर्यंत कुठल्याही शास्त्राने सांगितलंय का की मूल आत्ता जन्माला येईल? नाही. माणसाचा मृत्यू सापडलाय का? शेवटी त्यांच्याकडे काहीतरी आहेत. आणि दवाखान्यात जरी गेला तरी डॉक्टर शेवटी काय म्हणतात? वरच्याच्या भरोशावर. शेवटला तेच सांगतात ते, तुम्ही प्रार्थना करा, आमच्याकडे जेवढे प्रयत्न होते तेवढे करून झाले. हां, मग तुम्ही ते कर्म चांगलं करा. की बाबा मंदिर आहे, मंदिर बांधलं, मंदिरासारखी पूजा ठेवा, सात्विक कर्म ठेवा, की तिथे पूजा करायची आहे, तर तुम्ही त्या ओपनी करा, की देव तुम्हाला प्रार्थनेला उभं राहील. आता वेगळा प्रश्न आहे थोडा, ते पण त्याचं कारण असं आहे की आता आपण बघतो की लोकांना सांगितलं जातं वशीकरण करून देतो किंवा जारण मारण करून देतो. ही गोष्ट किती खरं आहेत? कारण आता दत्त महाराज तर हे सगळे भूत प्रेत पिशाचाचे सर्व तिकडं विनाशच होतो त्यांच्यासमोर. मग हे प्रकार काय? हे कसं थांबू शकतो आपण याच्याकडनं? मोहनी घालणं, मायाजाळ घालणं, की त्याच्यामधनं वश करणं, की हा माणूस पुढचा माझ्याच ह्याच्यात वशीकरणामध्ये राहिला पाहिजे. आहेत वशीकरणाचे तोटके खूप जुने आहेत, सदैव वाडाळेपासून आहेत, खूप जुने तोटके आहेत, की त्या वशीकरणाचे मंत्र येत
ताम्रपत्र भोजपत्र येतं, त्याच्यावरती ते मंत्र लिहिले जातात, त्याची पेटी केली जाते, ताईत केला जातो, गळ्यात बांधला जातो, लाजाळू वगैरे बरीच झाडं आहेत अशी की त्याच्यावरती सिद्ध मंत्र केले जातात आणि ते घातले जातात खाण्यामध्ये. बऱ्याच अंशी मिळतात ते बाजारामध्ये खाण्याचे वशीकरणाचे, पण ते बऱ्यापैकी होतात, वशीकरणं वगैरे लोकांची होतात आणि ते सक्सेसफुलही होतात. पण त्याचा परिणाम असा होतो की नंतर त्या माणसाला ते जे वशीकरण घातलेलं आहे तो माणूस कालांतराने त्या शरीराचे अवयव ढिले होणे, म्हणजे उदाहरणार्थ पित्ताशय खराब होणे, जठराग्नी खराब होणे, बरेचसे प्रकार होतात की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळाच प्रकार केला जातो ना, जे निसर्गाशी रिलेटेड नाही आहे, जे माझं नाही आहे ते खिचून आणण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? आत्ताच्या युगात किती खरं आहे ते, म्हणजे हे करू शकणारी लोक किती आहेत? भरपूर लोक आहेत आत्ता करणारे, पैसे घेऊन भरपूर लोक करतात की मी तुझं काम करून देतो आणि बऱ्याचशा अंशी होतं, काही अंशी होतं, पण आता एवढी पॉवर राहिलेली नाही आहे लोकांकडं. पूर्वीसारखे साधक नाही आहेत की अघोरी वगैरे आहेत आत्ता की ते करू शकतात, की तुमच्या खिशामध्ये काय आहे आत्ता तेही सांगू शकतात आणि त्यांच्याकडे साधना आहे. पण बरीचशी लोक चांगल्या गोष्टींसाठी ही साधना वापरतात. मी लोक या पैशाच्या ह्याच्यात का अडकलेत, ह्या मोहमायेत का अडकले? त्यांच्याकडे एवढ्या साधनं आहेत, एवढं सर्व गोष्टी आहेत त्यांच्याकडे, मग यांना पैसे का लागतात या गोष्टीसाठी? पैसे लागतात म्हणजे सगळं चरित्र त्याच्यावर चालवायचं की मी सगळ्यात श्रेष्ठ किंवा श्रीमंत झालो पाहिजे, की मला पैसा माप आला पाहिजे. मग उत्पन्नाचं साधन काय माझं? की हेच की लोकांना गंडा घालून उत्पन्न चालू करणे. ते गंडा घालणारे एक झाले, आणि ज्यांच्याकडे खरंच या साधना आहेत किंवा जे हे करू शकतात असे काही साधक आहेत, ते का पैशाचे का ते पैसे मागतच नाहीत? ते भेटणं दुर्मिळ आहे. नाही, दुर्मिळच आहे. का तर ते एक तात्विक साधना नसते ना त्यांची, चिरकाल साधना असते. ती साधना अशी असती की ते कर्माच्या सिद्धांतावर जगत असतात, की माझं कर्म मी चांगलं ठेवणार आहे, की मला वरती गेलो तरी मला पण वाटलं पाहिजे देवापाशी की बाबा मी ताटमानेन राहिलं पाहिजे, मी कोणाला टोप्या घालून वर आलो नाही, की एक वेगळा प्रकारचा साधक असतो की तोच हे करू शकतो. नाही तर आत्ताच्या कलियुगामध्ये 99.99% लोक की पैशाच्या मागे आहेत, की उतारा करतो, हे करतो, ते करतो, तुझ्या घरातली सगळी बाहेर काढतो पिढा. आणि बरीचशी लोक पळून जातात. एका बाईंनी तर फ्लॅट विकला आणि त्याचे पैसे एका माणसाला दिले आणि तो निघून गेलेला आहे. म्हणजे भरपूर उदाहरणं आहेत माझ्याकडं. म्हणजे 8-10 दिवसात आहे ना, मला रिसेंटली एका आठवड्यामध्ये 1-2 तरी उदाहरणं येतात. एवढा खर्च आला, एवढा खर्च केला देवासाठी आम्ही. कुठल्या देवाला खर्च लागतो म्हणलं? तुम्ही कुठे खर्च करता हेच कळत नाही, की ती माणसं घेतात, काहीतरी दाखवतात, आम्हीच दाखवलं जातं. आता आपण जसं बोललो की दत्त महाराजांची एक साधना आहे, लोकांनी या साधना सोडून हे अप्सरा असेल किंवा कर्णपिशाचने किंवा असे आपण ऐकतो वेगवेगळ्या साधना, अघोर साधना वगैरे, ह्याच्याकडे का वळतात लोक? या जर सरळ मार्गी या साधना असताना ह्याची गरज का भासते लोकांना? हा प्रश्न खूप छान आहे. का तर लोकांना इन्स्टंट गोष्टी पाहिजे. घडतात या? हो, आहेत अशा आहेत अप्सरा वगैरे पिशाचिनी. सिद्ध होतात? हो, होतात. बरीचशी लोक सिद्ध करतात, त्याच्यानंतर त्यांच्याकडून कामं केली जातात, त्या कानामध्ये सगळं सांगतात. तू पुढं बसलाय तर तो पिशाचिनी सगळं सांगू शकते, की पुढच्याचा सातबारा. आणि त्याच्यावरही बरीच जण कामं करतायत आत्ता, खूप जण आहेत. आपल्याला काय कोणाला गालबोट लावायचं नाही, पण बरीचशी लोक आहेत आत्ता समाजामध्ये की कर्णपिशाचिनीची सिद्धी केलेली आहे आणि त्याच्यावरती लोकांना सांगतात. आता आपण बघतोय ना, झेनझी या गोष्टींवर विश्वास ठेवेल नवीन आलेली आत्ता पिढी, की या गोष्टी आहेत खरंच? बऱ्याचशा अंशी नवीन पिढी आहे ना याच्याकडे वाहवत गेलेली आहे. हा तेच ना, 50% चुकीच्या मार्गाला चालली. हा. त्यासाठीच हा प्रश्न विचारलाय मी, की जर तुमच्याकडे आपल्याकडे हे जर दत्त महाराज असतील किंवा काळभैरवनाथ महाराज असतील, यांच्यात जर चांगल्या साधना आहेत, त्याच्यातून तुम्ही प्रगती करू शकता, मग या बाकीच्या गोष्टींची का गरज आहे? लोकांना इन्स्टंट, मी मगाशी नाही का म्हणलं की रात्रीच श्रीमंत व्हायचे, ही गोष्ट प्रकर्षाने आहे की मला पैसा पाहिजे बस. मग तो कुठल्या मार्गाने येतो याची घेणं देणं नाही आहे. पूर्वी लोक कशी म्हणायची, वाम मार्गाने कमवू नकोस, कर्म वाईट आहे, इथंच फेडावं लागेल, सरळ मार्गी घे. घरातले सांगायचे बॅगमध्ये जर पेन्सिल आली तर कुठून आली, विचारणार ना. मग हे संस्कार राहिले नाहीत ना, मोबाईलमुळे आहेत ना, की संस्कार नाही, कनेक्टिव्हिटी. मूल काय करतं माहीत नसतं, पण बऱ्याच अंशी मुलं येतात की माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे, 10 लाख 16 लाख टक्केवारीने पैसे घेतात, ते बाहेर खर्च केले जातात. मग त्यांना सांगितलं जातं की हे रात्रीत घडल तुझ्या बाबतीत, पैसा हा असा मिळेल तसा मिळेल. मग ती लोक त्याच्याकडे वाहवत जातात. ते पार एवढे पुढे गेले आता लोक, की मुंजा साधना, वेताळ साधना या गोष्टींपर्यंत लोक जाऊन पोहोचलीत, आणि त्यांना सांगणारे युट्यूबर आहेत की हे करा, 21 दिवसात तुम्हाला हे मिळेल, 20 दिवसात मिळेल. खरंच मिळतात ह्या गोष्टी करून? नक्कीच नाही मिळत. कशा मिळू शकत नाहीत? की आता साधनेला वेळ आहे, त्या साधनेच्या गोष्टी आहेत त्या तिथेच केल्या पाहिजेत, त्या तिथेच सांगितल्या पाहिजेत. अशा जर यूट्यूबवरती साधना केल्या असत्या तर कोणीच राहिलं नसतं एका जागेवर, सगळे साधक झाले असते उत्तम प्रतीचे आणि टॉपला पोचले असते. म्हणजे कोणत्याही मंदिरात जाणं वगैरे त्यांना जायचंच गरज नसती पडली, जर यूट्यूबचे उपाय एवढे जर झाले असतील ना. ते आता परत तुम्ही बघत असाल रिसेंटली की हे दाखवतात
कुठलं तरी एक कडं दाखवतात, बावनबीर काहीतरी एक कडं दाखवलं जातं. ते काय प्रकार आहे ना? बावनबीरकडं खूप जुनं आहे. त्याच्यावरती म्हणजे सगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत, की ते अनिष्ट शक्ती सगळ्या थांबवतं, की ते सिद्धीचं कड आहे, की ते सिद्धीचं कड आहे. माझ्याकडेही मी बघितलेलं आहे सिद्धीचं कड ते. ते विशिष्ट धातूंपासून निर्माण केलेलं असतं आणि ते थांबवताही येतं. त्या कड्यावरती बघितलंही जातं, प्रश्नांची उत्तरंही सोडवली जातात. म्हणजे एकदम पॉझिटिव्ह आहे ते कडं, पण लोकं त्याचा निगेटिव्ह वापर करतात पण आपण आता तामसी साधनेमध्ये. ह्या ज्या गोष्टी करतोय, याला कुठेतरी देवी तसं म्हणले, की जोपर्यंत वरतून आज्ञा येत नाही तोपर्यंत नाही करू शकत. मग काही लोकं असं नाही वाटत की बळजबरी स्वतः या गोष्टी सिद्ध करायचा प्रयत्न करतात? हो, नक्कीच करतात. बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं, की ह्याचे फटके काय बसतात. पण ते करत असतात. पण ज्यावेळेला फटके बसतात त्यावेळेला कळत नाही. म्हणून रिसेंटलीच मला फोन आला होता 2 आठवड्यापूर्वी, की "दादा, मी बरेच दिवस झालं देवीच्या साधना करत होतो. त्याच्यानंतर मला असे-असे घरामध्ये वगैरे प्रॉब्लेम यायला लागले. मी तिथं घर सोडून दुसरीकडे आलेलो आहे. मी पूर्ण डाऊन झालेलो आहे." का डाऊन झाला? मी लोकांचे प्रश्न सोडवत होतो. तुमच्याकडे उत्तम प्रतीची जर साधना असेल, तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता म्हणजे त्यांचा निगेटिव्ह ऑरा बाहेर काढतो. तर तो तुम्हाला घालवता आला पाहिजे तुमच्या साधनेमार्फत. तरच तुम्ही टिकू शकता ना, तारण राहू शकता, की लोकांची एनर्जी जर तुम्ही काढताय, त्याच्यात एखादी जर बाधा आहे ती काढताय, तर ती तुमच्याकडे तेवढा पॉझिटिव्ह ऑरा पाहिजे, की ती तुमच्या जवळ आली नाही पाहिजे शरीराच्या. आणि बरीचशी लोकं हे काढतात आणि ते त्यांना तो पुढचा उपाय न मिळाल्यामुळं डबघाईला येणं, प्रॉब्लेममध्ये येणं, गाळात जाणं, बऱ्याचशा गोष्टी घडतात अशा. त्यामुळेच दादा आज आपण हा दत्त महाराजांचा जो घेतला ना विषय, तर ह्याला जोडूनच मी त्यासाठी तो घेतला, की जर दत्त महाराज गाणगापूरला गेला तर या सगळ्या भूत-प्रेत जर बाधा जात असतील, त्या लोकांकडे जायची गरज काय आहे? आपण खरं देवाकडेच जाऊ ना या गोष्टी सगळं करायला क्लिअर. या नक्कीच. लोकांकडे जाऊन मग ते उतारे, अंगारे, दुपारे करण्यात किती वेळ घालवायचा या गोष्टीसाठी? चेडा पण निघू शकतो या गोष्टीपासून? चेडा म्हणजे कशासाठी? कामासाठी आणलेला असतो, की बाबा हो. उत्क्रांती करण्यासाठी. आणि चेडा पण हे करता येतो, की त्याची पॉवर असती. जिथनं आणलेला असतो त्याला मुदत दिलेली असती. बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं की ती मुदत दिलेली असती. बरीचशी लोकं घरामध्ये पूजा करतात, उचलतात आणि देतात सोडून. मागच्या पिढीने आणला, दिला सोडून. त्याचा शेंद्राचा जरी अंश राहिला तरी तो मागच असतो. मग ते लोकांना जे विकतायत बनून छोटे-छोटे काय ते केशरी हे केलेले आहेत, ते काय प्रकार आहे नक्की? तो चेडाचे कामासाठी, काम होत नाहीये म्हणून. पण चेडा जसा वर आणून देतो, तसा नंतर घरही खातो. हे पुढचे परिणाम सिद्ध माहीत केलेले नसतात. असतात त्यांनी? हो, सिद्ध करतात ते. सिद्ध मग मला करतात एक कळत नाही दादा, तर मंत्रानंतर. त्यांच्याकडे जर सिद्ध केलेले ते आहेत, मग लोकांकडनं पैसे का मागताय? स्वतःच का नाही ते चेड्याकडनं काम करून स्वतःचा भरभराट करून घेत या गोष्टी? नाही, नाही. हा बिझनेस आहे ना, मी मगाशी सांगितलं, की हा व्यवसाय झालेला आहे, की देवाच्या नावाखाली व्यवसाय झालेला आहे. आणि लोकांनी हे विचार करावा, की तात्विक श्रीमंत होण्यापेक्षा रात्रीत तुम्ही साधना चांगल्या प्रकारची करा. की बरीचशी लोकं असतात, की आता व्हिडिओ बघतात आणि फोन करतात, की बाबा याच्यामध्ये तुम्ही सात्विक कर्म सांगितलेले आहे. मग सात्विक कर्म कसं करायचं? मग ते सगळे तामसी कर्म केलेले असतात. मी बोकड दिला, आम्ही कोंबडा दिला आणि मी गावदेवीचा कार्यक्रम केला, कोकणातनं फोन येतो. मग माझा काहीच नीट नाही झाला. काय करायला लागेल महाराज? मग ते काय आहे तुम्ही कर्म हे वाईटच केलं ना. सात्विकतेने कर्म केलं तर ते चिरकाल टिकू शकतं ना. कुठल्याही रस्त्याला 4 लेयर दिले तर तो खूप काळ टिकू शकतो, की वरून नुसतं डांबर लावले, ते पावसाने वाहूनच जाणार ना. तसंच आपले साधनेचा प्रकार आहे, की तुम्ही चिरकाल साधना करा, की अशी साधना करा, की उत्तम प्रकारची निरभ्र आकाशासारखी साधना करा म्हणतो मी, की मनात कुठलीही शंका ठेवू नका. तुम्ही मनमोकळेपणाने पारायण करा दत्तगुरूंचं. आता दादा तेच तुम्हाला विचारतो आता. शेवटाकडे येताना आपण मी तुम्हाला काही गोष्टी ह्याच्या रिलेटेडच विचारणार आहे. आता ही जी पिढी आहे नवीन आत्ता आपली, या सर्व गोष्टीकडे वाहवत जाते. म्हणजे प्रत्येकजण तो चेडा का आणतोय, कोणतरी काहीतरी गणमाळ करतंय, कोण कुठं उतारे टाकतंय, काय XYZ काय ते करतात. ती गोष्ट सोडून देऊ आपण. पण ह्या पिढीला आज जर आपल्याकडे धर्माकडे आणायचं असेल, तर त्यांनी आता गुरुपौर्णिमेपासून कसं सुरुवात करायची नवीन? खूप चांगला प्रश्न आहे, की गुरुपौर्णिमेपासून तुम्ही आयुष्याला कलाटणी देऊ शकता. मनापासून तुम्ही गोष्टी कुठलीही करा, की सात्विक कर्म करा, की रात्रीचंच धरू नका, की मी रात्रीच श्रीमंत होईल. जर तुम्हाला करायचं असेल तर सेवा करा. एक सेवेकरी व्हा चांगल्या प्रकारचा, आदर्श सेवेकरी व्हा. सेवेकरी म्हणजे कुणाच तरी सेवेकरी नका होऊ. देवाचा सेवेकरी व्हा, स्वामींचे सेवेकरी व्हा, की मंदिरामध्ये जा. एक 10 मिनिटं आध्यात्मिक बसा. सकाळ संध्याकाळ फक्त 5 ते 10 मिनिटं तुम्ही साधना करा. साधना म्हणजे काय करा, की नामस्मरण करा. की नामस्मरणासारखी ताकद नाही आहे. आणि निर्व्यसनी राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की व्यसनाधीन खूप आहे ही पिढी. की आपण बघतो की बरेचसे अंशी पालक वगैरे येतात आता, म्हणजे मी सुधारवण्याचा प्रयत्न करतो. काही खूप लोकं सुधारलेली आहेत, की दारू सोडलेली आहे वगैरे, की बाबा काय होणार आहे 20-22 वय आहे. की आई-वडिलांना अपेक्षा असते, की माझ्या मुलांनी हे करावं, पण आमचा मुलगा रात्रीचा पिऊन येतो. काय करायला लागेल?
की म्हणजे संस्काराचा भाग आहे, की यंग जनरेशनला वाटतं खाणं, पिणं, पबला जाणं वगैरे. बऱ्याच मुलं, बऱ्याच त्यांच्या आई-वडील येतात. पण हे चुकीचं आहे. तुम्ही करा एन्जॉय, पण त्याला लिमिट आहे कुठेतरी. तुम्ही रोजच रात्री 1 अन् 2 वाजता घरी येत असाल तर नाही ना. तुम्हाला वेळ पाहिजे ना. दादा, आता नवीन ज्यांना आयुष्याला सुरुवात करायची, ह्या सर्व गोष्टी सोडून एक चांगलं आयुष्य सुरुवात करायची असेल, तर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून कशी सुरुवात करायची? गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रथमतः सांगतो, की सुरुवात अशी करा, की ज्याला आपण मनापासून मानतो. तो गावातला म्हसोबाही असू द्यात, माझं म्हणणं आहे, की त्याला रोज नमस्कार करा. एक 5 मिनिटं त्याच्याकडे जा, दिवाबत्ती लावा, एक 5 मिनिटं बसा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे कुठलंतरी चरित्र ग्रंथ वाचा. इथे उपासनेचा भाग करा, की रोज एक अध्याय वाचा किंवा ऐका. वाचायला बसू शकत नाही, मांडी घालण्याचा प्रकार हा नाही आहे आत्ताच्या पिढीमध्ये. तुम्ही रोज ऐका. एखादं रोज तुम्ही कालभैरवाष्टक ऐका किंवा दत्तस्तुती ऐका, दत्त 52 ऐका, जिथे मन रमल स्वामी 52 ऐका, की स्वामी समर्थांचा मंत्र ऐका, तारक मंत्र, की तिथून सुरुवात करा. निशंक निर्भय हो रे मना. बऱ्याचशा लोकांना मनामध्ये भीती असते, की मन निरभ्र आकाशागत मोकळं ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करा. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये घडू शकता. दादा, मागील जो आपण व्हिडिओ केला होता मांढर देवीबद्दल, त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे 1.5 लाख लोकांनी वगैरे तो बघितलाय आणि लोक अजून पण कॉल करतात आपल्याला. त्याबद्दल काही तुम्हाला लोकांना सांगायचं आहे? नक्कीच लोकांना मला सांगायचं आहे, की इतकं छान रिस्पॉन्स केला, की खूप छान वाटलं, की आणि मेन म्हणजे सांगायचा मुद्दा असा झाला, की लोकांचा जो तामसी प्रकार आहे, त्यांनी जे केलं होतं, जे चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, ते त्यांनी कबूल केल्या, की नाही बाबा पॉझिटिव्ह काय साधनं असते. रिसेंटली मला कालच रात्री मुंबईवरून फोन आला होता. रिटायर्ड ऑफिसर होते बँकेतले. त्यांनी तो व्हिडिओ बघितला. मला म्हणले, "तुम्ही मुंबईला येता का?" एक 70च्या आसपास एज असेल त्यांचं. खूप छान वाटलं, की बऱ्याचशा लोकांनी मला फोन करून अभिप्राय दिला, की सात्विकता काय असते, की इतकं चांगलं वाटलं, की लोकं मला प्रत्यक्षरित्या भेटायला येऊ शकली नाही त्यांच्या अडचणीमुळे किंवा वय असल्यामुळे किंवा काही व्हॉटएव्हर खूप लांब असल्यामुळे, की भारताबाहेरून सुद्धा 2-3 फोन आले मला, की त्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि इतकं भरभरून प्रेम दिलं. त्यांना जी माहिती नव्हती ती माहिती झाली, की मंदिराबद्दल, देवीबद्दल, ते चेडा-गोटा काय असतो त्याच्याबद्दलही माहिती झाली. खूप चांगलं वाटलं आणि खरंच सात्विक कर्म करा. मग एवढंच सांगाल सगळ्यांना, की दत्तगुरू कुठेही उभे राहतील, स्वामी उभे राहतील. नक्कीच दादा, लोक नवीनच सुरुवात करतील त्यांची, अशा अपेक्षा आपण नक्कीच धरूयात. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव.